ग्रामपंचायत सरपंच सन्मान्य दीपकबाई बोंडे यांचं शुभ आगमन होत आहे, त्यांचे करूया मोस्ट वेलकम. पहिला चेंडू स्लॉक स्लिप अगदी अलांग द कार्पेट श्री गणेशा जरूर होतोय आणि तसंच दीपकबाई बोंडेंच्या सोबत आपली शिरोली ग्रामपंचायत उपसरपंच सन्मान्य परशुराम जी रिकामे साहेबांचंही त्यांच्या समोर आगमन होतंय, त्यांचे करूया स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समोर लहूजी मुंडे युवा नेता आहेत, अगदी भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे करूया आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अगदी सकाळचं सत्र आहे, पहिला सामना रंगला जातो आणि पाहुण्यांचं इथे मात्र आगमन होत आहे. अगदी शिरोली ग्रामपंचायती आमचे विद्यमान सरपंच दीपकजी बोंडे साहेबांचं इथं शुभ आगमन. अजून एक फटका चांगला आहे, ऑन साइडला ड्राईव्ह जरूर केलाय, परंतु इथे एकच धाव पाहायला मिळेल. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं खरं तर इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. दोन धावा स्कोर कार्ड वरती होताना पाहायला मिळतात. पिक केलाय, अगदी लॉप केलाय चेंडूला ऑन साइडला आणि आजच्या दिवसातील पहिला मॅक्सिमम स्ट्रोक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस नितीन जाधवच्या बॅटनं आलाय षटकार. बड़ा गन पहिला षटकार पाहायला मिळतोय खरं तर आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आलाय. षटकार ठोकलाय तो सलामीवीर नितीन जाधवनं. षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती 8 आणि चेंडू इथून समाप्त झाले ते म्हणजे 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम जरूर अपेक्षित असते की या ओव्हरमध्ये किमान 15 ते 16 धावा येणं अपेक्षित आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 8 धावा 4 चेंडूमध्ये वसूल झाल्यात. गोलंदाज सुशांत गायकर वरती ते आक्रमण केले गेलंय. जरूर पहिले 3 चेंडू अगदी सुरळीत आणि यशस्वीरित्या गोलंदाजांना हाताळलेत, परंतु आत्ताचा येणाऱ्या चौथ्या चेंडूवरती अगदी सुंदर फटका आणि देखणा फटका पाहायला मिळाला. षटकार गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर एंडला नितीन. फुलटॉस होता परंतु अगदी स्टंपची लाईन खराब होती, पंचांनी सिग्नल दिला इट्स वाईट आणि बाईटच्या माध्यमातून अजून एक सिंगल. यस्टनच्या मागे जरूर शॉट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. प्रथमेश फडके होते आणि पहा 11:45 मिनिटांना पहिला चेंडू पडलाय. इथे अजून एक लाईन खराब आहे. अजून एक एक्स्ट्रा धाव तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडू सलग षटकार ठोकल्यानंतर प्रेशर आलाय गोलंदाजावरती. 11 धावा धावपलकावरती. षटकाराचा फायदा हाच तर असतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजून एक लॉप केलाय, हवाई सफर करत असताना चेंडू चाललाय लॉंगॉनच्या वरनं. अजून एक षटकार. छत्रपती थँक्यू. अप्रतिम संगीत, सकाळचं हे मोहक अतिशय आल्हादायक वातावरण आणि त्याच्यामध्ये डीजे नितीनच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं हे मधुर संगीत. षटकार आलाय 17 धावा. अजून एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फटका अगदी डीप लॉंग ऑफच्या वरनं आलाय. या षटकातील अगदी हा सलगचा 3रा षटकार आणि या 3 षटकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती बिनगडी बाद 23 धावा. थँक्यू सो मच. अगदी 2024 शेवटचा शनिवार
आणि हनुमंतरायाचं हे चांगलं संगीत आणि हनुमंतरायाचं खरं तर या दोन्ही संघावरती सदैव आशीर्वाद असणारे दोन संघ जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे आणि जय हनुमान क्रिकेट संघ नेवालेपाडा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते अगदी रायगड जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडल चषक 2024 चे पर्व. गोलंदाज सचिन मोरे इथे मात्र तयार असेल दुसऱ्या षटकासाठी. जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे संघाकडनं आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज नितीन जाधव. पहिला चेंडू स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न अपील जरूर केली आहे परंतु विश्वास कमी होता या अपिलीमध्ये आणि पहिला चेंडू अगदी गुडलँड स्पॉट वरती राहिलाय. डॉट चेंडू आलाय गोलंदाज सचिन मोरेचा. एज लागली त्याच्यानंतर झेल ड्रॉप आणि रनआउटची जी नामी संधी तीही गमावली आहे. एसटी रक्षक अगदी आपण पाहिलं तर प्रवीण सोरगे उर्फ बाली ज्याला म्हटलं जातं अगदी फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील परंतु इथनं चुकी घडली आहे. कॅच सोडली त्याच्यानंतर रनआउटची जी संधी होती तीही गमावली गेली आहे. म्हणजे एकाच चेंडूमध्ये दोन जीवनदान एकाच फलंदाजाला. ऑफसाइड द ऑफ परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईन अंपायर सिग्नल इट्स वाईट. अगदी फलंदाजानं थोडासा फुटवर्कचा जरूर उपयोग केला. चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला नंतर की पाहिलं यार हा चेंडू वाईट असेल. स्लोअर गतीचा चेंडू पिक करण्याचा प्रयत्न परंतु व्हेरिएशन भरपूर होतं या चेंडूमध्ये आणि ही लाईन ओळखता आली नाहीये. फलंदाज स्ट्रायकर एंडला नितीन जाधव पाहतोय. अगदी 3 चेंडू डॉट खेळलाय हा फलंदाज या षटकामध्ये. एज लागली गेले आणि सुंदर झेल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सुशांतनं टिपला झेल आणि पहिला दे धक्का लागलाय यावेळेस जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा संघाला. थँक्यू सो मच. पहिला गडी गारद झालाय अगदी 24 या धावसंख्येवरती. सलामीवीर नितीन जाधव हे बाद झालेत. अगदी एक षटकार जरूर ठोकला होता याही फलंदाजानं पहिल्याच षटकामध्ये परंतु त्याच्यानंतर मात्र त्यांची बॅटिंग भरपूर शांत राहिली गेलेत. 3 चेंडू डॉट पूर्णपणे प्रेशर आलाय फलंदाजावरती आणि त्याच्यानंतर अगदी सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं. पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनचा फलंदाज नेवालीपाडा टीम कडनं विजय जाधव. 1 डाऊनचा विस्फोटक फलंदाज जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा टीम कडनं. गोलंदाज सचिन मोरेला यश मिळालंय अगदी षटकातील 4थ्या चेंडूवरती. व्हेरिएशन होता परंतु ऑन साइडला खेळण्याचा मोह राहिला गेलाय आणि तिथे खेळाडू तैनात. बॅक टू बॅक दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. आणि अगदी काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये आशिष होते आणि आशिषनं सुंदर झेल टिपलाय. फलंदाज विजयला इथे मात्र परतावं लागलं गेलंय. बॅक टू बॅक 2 आदरे दिलेत सलगच्या 2 चेंडूवरती गोलंदाज सचिन मोरेनं आणि नवीन फलंदाज सेकंड 1 डाऊनचा फलंदाज अर्थात 4थ्या क्रमांकाचा अनिल म्हात्रे आलायत. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अगदी पहिल्या षटकामध्ये षटकार हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळाली. शेवटच्या 3 चेंडूवरती इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. अगदी यॉर्करचा मारा जरूर केला गेला परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 2 समाप्त राहिलंय आणि चांगलं इकॉनॉमिकल चांगलं कमबॅकिंग षटक पाहायला मिळालं. फक्त एकच धाव तीही वाईटच्या माध्यमातून एक्झॅक्टली आपण पाहिलं तर जणू काही मेडनचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 2 विकेट अँड मेडन षटक पाहायला मिळतो सचिन मोरेचं.
धावपलकावरती 24 धावा आणि गडी बाद झाले तिथनं मात्र 2. आदित्य मस्कर आलेत. इनफॉर्म गोलंदाज नेरे संघाचा आणि टेनिस क्रिकेट जगतामध्ये आदित्यचाही बोलबाला भरपूर राहिला गेलाय. आदित्य मस्कर आता गोलंदाजीला आलाय. तिसरं षटक असेल जितू 11 ज्या हनुमान क्रिकेट संघ नेरे संघाकडनं. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. यॉर्करचा वार इथे मात्र सहन करू शकला नाहीये फलंदाज. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय परंतु ऑफ एंडला अनिल मात्रे पाहायला मिळतात. रोशन आहेत ज्याला 3ला 3 षटकार. इथे मिस टायमिंग आहे. खेळाडू तिथे पाहायला मिळेल आणि चुकी घडणार नाहीये. सचिन मोरेने टिपलाय. फलंदाज रोशन जाधवचा झेल. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या या फलंदाजानं अगदी मधल्या फलीचा फलंदाज निलेश जाधवनं षटकार ठोकलाय. तो म्हणजे आदित्य मस्कर वरती. 30 धावा कंप्लीट. अजून एक हा ट्रॅकिंगचा चेंडू आणि बॅटची एज. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर एस्टनच्या मागे अगदी फर्स्ट स्लिपला इथे मात्र झेल टिपला जाईल. फलंदाज निलेश जाधव बॅक टू द पवेलियन. जत्रा पाहायला मिळेल. उत्सव पाहायला मिळेल आणि इकुराईचं मधुर संगीत. विकेटचं पतन अगदी 4थं विकेट तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाज निलेश जाधव ज्यानं षटकार ठोकला त्याचं प्रत्युत्तर गोलंदाज आदित्य मस्करने इथे दिलंय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी साकारली गेली. टॉपेज लागला गेला आणि फर्स्ट स्लिपला फलंदाज बाद झालाय. 4 गडी बाद. धावा धावपलकावरती 30 लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मयूर जाधव. संपूर्ण जवळ जाधव बंधू आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा टीम. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं परंतु ब्लाइंड स्ट्रोक होता. अंधाधुंदी फायरिंग करायची होती आल्या मैदानाच्या आतमध्ये परंतु चेंडू डॉट. अगदी टप्पा पडल्यानंतर काटा बदलवणारा चेंडू आणि ही खासियत राहिली आहे आदित्य मस्करची या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. जरूर षटकार खाला त्याचं प्रत्युत्तर कसं असावं ना त्याचं ज्वलंत उदाहरण आदित्य मस्करनं दाखवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आणि हाही चेंडू डॉट अवे फ्रॉम द बॉडी लाईन आणि षटक क्रमांक 30 समाप्त झालाय. जरूर एक षटकार पाहायला मिळाल. 2 विकेट या ओव्हरमध्ये प्रदान केलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा 4 गडी बाद 30 धावा. जाऊ सामने बघायला
परेशभाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला, परेशभाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. हे अगदी चांगलं संगीत तुम्ही ऐकलं या स्पर्धेचं हे टायटल संगीत. आणि नेरे संघाकडनं अंतिमचं षटक, अंतिमची भैरवी खरं तर हाताळण्यासाठी गोलंदाज उमेश पाटील. अगदी हा खेळाडू पाहिला तर अगदी 5 वर्षामध्ये कमबॅक करतोय. भरपूर मोठी इंजुरी होती आणि त्या इंजुरीवरती मात करून 5 वर्षामध्ये पुनरागमन करतोय. करूया टाळ्यांच्या गजरामध्ये उमेश पाटीलचं स्वागत. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्वागत केलंय उमेशना. फलंदाजाची मिळाली विकेट, फलंदाज बाद असेल. अनिल मात्रे बॅक टू द पवेलियन. एकेकाळी गोलंदाजांसाठी कर्दनकाल असणारा उमेश पाटील अगदी 30 दशक तोच दरारा या मैदानावरती 5 वर्षानंतर आल्यानंतर त्यांनी दाखवलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. कार्तिक जोशी आलेत नवीन फलंदाज अगदी 7व्या क्रमांकावरती आणि अर्धा संघ इथे मात्र 30 धाव्यांवरती गारद झालाय. ज्या हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा टॉस गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि जरूर पहिलं षटक बॅटिंग एंडनं गाजवलं गेलंय, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक राहिलंय. ते नेरे टीम साठी सचिन मोरे आणि आदित्य मस्कर. आणि आता उमेश पाटील विकेट मिळाली पहिल्या चेंडूवरती. नवीन फलंदाज कार्तिक जोशी. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा यॉर्करचा जरूर उपयोग होता. ड्राईव्ह केला ऑफसाईडला, फक्त एकच धाव. आदित्य होते अगदी डीप लॉंग ऑफला. एका धावेनं कार्तिक जोशीनं खातं उघडलं गेलं. 31 धावा बनला गेला. ड्राईव्ह केला ऑन साइडला, पाहावं लागेल. आणि इथे मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. अगदी शेवटचं षटक इथे हाणामारी करणं फार गरजेचं राहील नेवालीपाडा टीम साठी. आणि मयूरनं ठोकलाय षटकार. प्रेशर प्रेशर उमेश वरती जरूर पाहायला मिळतोय. हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 38 धावा 5 गडी बाद. नेवालीपाडा संघ बॅटिंग करतोय. पहिल्या सत्रामध्ये ऑन ड्राईव्ह आहे, चांगला आहे, भरपूर चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाही जाईल. प्रयत्न चालू राहिलेत आणि ऑन द स्टंप थ्रो होते, परंतु बालीनं परत एकदा चुकी घडली आहे. अगदी कलेक्शन चांगलं असायला होतं. याचं यष्टिरक्षक चेंडू हातामध्ये आला तर स्टंप वरती लावणं हे फार गरजेचं आहे. आणि तिथे घडली चुकी. 2 धावा प्रस्थापित. 40 धावा स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. ड्राईव्ह हाई भरपूर आहे. अगदी स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवला प्लॉट मध्ये. ठोकलाय षटकार. षटक अंतिमचा चेंडू आहे. 50 पार करेल का नेवालीपाडा संघ? प्रयत्न केला जातोय. अप्रतिम आणि देखणा फटका फलंदाज मयूर जाधवच्या बॅटने ठोकलाय. या अंतिमच्या चेंडूवरती षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 गडी बाद 52 धावसंख्या. क्रिकेटचे सामने रंगलेत भारी या आंबे मैदानावरी. परेशभाईंचे आता है भारी. त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. त्यांचं आयोजन हाय लई भारी. पाहुण्यांची गर्दी जमली सारी. चौकार षटकार मारताना भारी आंबे गावाच्या. थँक्यू सो मच. पहा अगदी पहिला सामना ज्या पद्धतीने सुरुवात झाली या सामन्याची अगदी शेवटी त्याच पद्धतीने राहिला गेला. 4 षटकामध्ये धावा कंप्लीट केल्यात नेवालीपाडा टीमने 52 आणि 53 धावांचं लक्ष्य असेल. जितू 11 ज्या हनुमान क्रिकेट संघ नेरे संघापुढे. तर चलो पहिलं सत्र समाप्त झालंय.
जरूर आपल्याकडे वेळ आहे तर व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचं खरं तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. तर आपण इन्व्हाइट करूया आमचे टेमघर गावचे आदरणीय सन्माननीय श्री अजयजी म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. तर याच दरम्यान खरं तर पाहुण्यांचं इथे शुभ आगमन झालंय. आमचे शिरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच निश्चित मागच्या आठवड्यामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा पाहिली. ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय दीपकजी हरिभाऊ बोंडे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करा. तर सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूया. तर प्रभाकरजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपल्या शिरोली ग्रामपंचायत युवा डॅशिंग नेतृत्व आमचे सन्माननीय दीपकजी हरिभाऊ बोंडे यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या ग्रामस्थ मंडळ आणि परेशभाई पाटील यांच्या चषकातील एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दीपकजी हरिभाऊ बोंडे शिरोली ग्रामपंचायत विद्यमान सरपंच साहेबांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. पुढील पाहुणे खरं तर आमचे असतील शिरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आमचे चिंचोळी गावचे सन्माननीय परशुरामजी रिकामे साहेब. त्यांना विनंती असेल की आपण या स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तर सन्मान करण्यासाठी तर प्रभाकरजी पाटील आणि आमचे आयोजनकर्ते यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच शिरोली ग्रामपंचायत सन्माननीय परशुरामजी रिकामे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आहेत आणि युवा कार्यकर्ते आहेत आणि जरूर शिरवली ग्रामपंचायतीमध्ये खरं तर दीपक भाऊ बोंडे असतील आणि परशुरामजी रिकामे विकासांची गंगा खरं तर यांच्या माध्यमातून वाहिली जाते आणि त्यांच्या समयेत खरं तर भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आमचे चिंचोली गावचे सन्माननीय लहूजी मुंडे यांचा इथे सन्मान केला जाईल. तर एकनाथजी रणवीर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण लहूजी मुंडे यांचा इथे सन्मान करायचा आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन लहूजी मुंडे भारतीय युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे तर त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आणि व्यासपीठावरती आमंत्रित केलं जाईल टेमघर गावचे आमचे सन्माननीय अजयजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण मॅच कडे लगेच फोकस करूया. सलामीर जोडी खरं तर प्रथमेश फडके आणि प्रवीण सोरगे. पहिला चेंडू 12:10 पडला गेलाय. 53 धावांचा पाठलाग करत असताना ठोकलाय फलंदाजाने चौकार. श्री गणेश केलाय खरं तर फलंदाज प्रथमेश फडकेना चौकार ठोकला गेलाय. 53 धावांचा पाठलाग करायचा होता आणि गोलंदाजावरती रोशन जाधव ड्राईव्ह करायचा ऑन साइडला थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु इथे लेग बायच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट. प्रवीण सोरगे लेडीज क्रिकेट जगतातील बाहुबली तुम्हाला पाहायला मिळेल. सिक्सर किंग आहेत आणि याच दरम्यान आमचे सर्व पाहुणे या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांनाही पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित दाखवले त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट मालीसाठी पहिला चेंडू ड्राईव्ह केला भरपूर ऑन साइडला मिड विकेटला एक टप्पा सीमा पलीकडे चौकार.
विद्यमान सरपंच दीपकजी बोंडे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, विद्यमान उपसरपंच परशुरामजी रिकामे यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व लहूजी मुंडे यांच्याकडनं 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य, तिन्ही मान्यवरांचं आणि तिन्ही दानशूर दात्यांचं या आयोजकांच्या वतीनं लाख मोलाचं हार्दिक हार्दिक आभार. मॅच कडे आपण फोकस करूया. हाही ड्राईव्ह चांगला आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला कोणच नाहीये खेळाडू, अगदी तिथेही चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती प्रवीण सोरगेच्या बॅटनं 2 चौकार. रोशन जाधव वरती पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण. हाई ड्राईव्ह चांगला, इथे मात्र बीड केलाय मिड ऑनला आणि चेंडू फरार. डीप लॉंग ऑनच्या पलीकडे सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. सतरा धावा, P1चं पहिलं षटक 53 धावा बनवायचे आहेत आणि याच षटकामध्ये इथे सामन्याचं चित्र पलटण्याचं काम जरूर प्रथमेश फडके आणि प्रवीण सोरगे इथे करतायत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 चौकार लागले गेलेत. लागोपाठच्या 3 चौकार प्रवीण सोरगेच्या बॅटने आलेत. षटकार किंग जरूर आहे, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. अंतिमचा चेंडू चांगला राहिलाय गोलंदाज रोशन जाधवचं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. धावा धावफलकावरती बिनबाद 17. सर्वांवर 53 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनल्या गेल्यात. म्हणजे अजूनही 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 18 धावांची गरज आहे. अकरा 11.50 ची सरासरी जरूर गाठायची येत ना. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज कार्तिक जोशी आलेत. कमबॅक करावं लागेल नेवाळी पाळ्या टीम साठी. गोलंदाजाला ड्राईव्ह केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑनला. तिथे मात्र खेळाडू तैनात. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. अगदी ही रणनीती फार चांगली आहे प्रथमेश फडकेकडनं, कारण का सध्याच्या घडीला आपण मागच्या षटकामध्ये पाहिलं तर या मॅच मध्ये प्रवीण सोरगेने 3 मध्ये 3 चौकार लावले. अशा परिस्थितीमध्ये प्रवीण ऑन स्ट्राईकला लवकरात लवकर येणे गरजेचं आणि सिंगल मिळवल्यानंतर प्रवीण स्ट्राईक रेंजला. इथे लाईन जरूर पाहण्याचा प्रयत्न राहिला गेलाय, परंतु चेंडू चांगला राहिलाय. जरूर थोडासा प्रश्न निर्माण झाला प्रवीणकडे की यार हा चेंडू वाईट आहे. सोडण्याचा प्रयत्न लेफ्ट केले चेंडूला, परंतु अंगल की आलाय कारण का चेंडू डॉट राहिला गेलाय. धावसंख्या स्थिर आहे. इथे प्रेशर क्रिएट केला जातोय. अगदी गुडलेस स्पॉट वर चेंडूला पिकअप करण्याचा राहिला प्रयत्न प्रवीणचा, परंतु प्रयत्न अपयशी राहिला गेलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही. थोडीशी बोट फिरवली होती गोलंदाजाने चेंडूवरती. बाहेरच्या दिशेला चेंडू काढण्याचा प्रयत्न राहिला. डॉट चेंडू आलाय. ड्राईव्ह केला ऑन साइडला. बाहुबली ऑन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. ताकदीचा प्रचंड उपयोग प्रवीण सोरगेच्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराच्या मदतीने आता 24 धावा, 24 ऑन बोर्ड. अगदी 10 विकेट्स अजूनही हातात आहेत. 29 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस आणि इथे चेंडू
लॉंग स्टॉप रिझनला जरूर पाहायला मिळतोय. चौकार तर आहेच. पंचाचा सिग्नल आला, इट्स अ 4 आणि अंपायर्स रिव्ह्यू आहे. यस, इथे रेफर केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे आणि पंचांनी इथे सांगितलं की हा पंचांचा निर्णय अगदी भीमरसाठी चेकआउट केलं जाईल. चौकार तर जरूर पाहायला मिळालाय आणि आमची WTC वाहिनीवरती इथे चेकिंग केली जाईल. चेंडू नो आहे की नाही हे सर्व काही गोष्टी आता तुम्हाला जरूर त्याचं उत्तर मिळालं जाईल. परंतु चौकार आला. या चौकाराच्या मदतीने 28 धावा तर जरूर धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत षटक कार्तिक जोशीचं हे फार चांगलं राहिलं. हा चौथा चेंडू होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला राहिला म्हणजे फक्त चौकारच पाहायला मिळेल. हे गोलंदाजासाठी आणि नेवालीपाडा टीमसाठी भरपूर चांगलं राहिले. कारण का प्रवीण स्ट्रायकर एंडला त्याला जर का तुम्ही फ्रीडचा चेंडू दिला असता तर तुम्हाला चांगला फटका पाहायला मिळाला असता. चेंडू क्रमांक 5 समाप्त, शेवटचा चेंडू आहे या षटकातील. व्हेरिएशन एज लागली गेले, अगदी स्लोर गतीचा इथे वेट अँड वॉचचा फटका पाहायला मिळाला. चेंडू चालला थर्ड मॅनला. अजून एक चौकार पाहायला मिळतो प्रवीण सोरगेच्या बॅटनं. षटक क्रमांक 2 समाप्त. गडी न गमावता खरं तर इथे धावा बनल्या गेल्यात 32 धावा. या आंबे गावाला अरे जाऊ चला रे, या आंबे गावाला जाऊ सामने बघायला, जाऊ सामने बघायला. परेश भाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. थँक्यू सो मच. याच दरम्यान आमचे चिंद्रण गावचे सन्मान्य रोहनजी कडू यांच्या वतीने खरं तर या स्पर्धेसाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून दिले. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आहे, त्यांचंही खरं तर मनपूर्वक हार्दिक आभार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आता 32 लागल्या गेल्यात. बारा चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 21 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 21 रन टू विन. आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नेवालीपाडा टीम कडनं नितीन जाधव आणि 9 चेंडू मध्ये 26 धावांचं योगदान राहिलं प्रवीण सोरगेचं. अगदी 10 विकेट्स ना सामना जिंकणार का नेरे संघ हे पाहावं लागेल. परंतु चांगलं कमबॅक राहील का नेवालीपाडा टीम कडे. गोलंदाज नितीन जाधव. मिस टायमिंग आहे परंतु खेळाडू नाहीये तिकडे. 38 सर्कलच्या पलीकडे चेंडू ड्राईव्ह झालाय परंतु एकच धाव. अगदी ते प्रवीणकडे मी म्हणेल सायकल ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. आणि प्रथमेश फडकेचा आपण विचार केला तिन्ही षटकाचा पहिला चेंडू सामोरा गेलाय हा फलंदाज आणि चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. 33 धावा धावपटलावरती. आता मात्र 20 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे इथून मात्र 11 चेंडू. नितीन जाधव गोलंदाजीला तयार आहे. कमबॅक करावा लागेल. इकॉनॉमिक षटक फेकावा लागेल. ड्राईव्ह केला ऑन साइडला. 2 खेळाडूंच्या मधोमध एक टप्पा सीमा पलीकडे चौकार प्रवीण सोरगेच्या बॅटनं. डीजे नितीन आणि मैदानाच्या आतमध्ये जोडी जमले प्रथमेश आणि प्रवीणची. धावफलकावरती 37. अजून एक ऑन साइडला ड्राईव्ह. भरपूर चांगला फटका केलाय. मिड विकेटच्या पलीकडे चौकारानंतर ठोकलाय प्रवीण सोरगेनं हा उत्तुंग असा षटकार. आकारतोय खरं तर प्रवीण सोरगे या मैदानावरती. 43 धावा धावपटलावरती सामना आता खुला केलाय प्रवीण सोरगेनं. चेंडू इथनं शिल्लक आहेत 9 आणि गरज आहे विजयासाठी फक्त 10 धावांची.
43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला नेवालीपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. चेंडू उपलब्ध आहे आपल्याकडे, त्यामुळं जास्त वेळ न घेता लगेच सामन्याला सुरुवात करा. मॅच बॉल सुद्धा मैदानामध्ये आलाय. अगदी तुफान फटकेबाजी प्रवीण चोरगेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 6 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत या फलंदाजांना ठोकले गेलेत. एकही सिंगल नाहीये. जरूर 3 चेंडू डॉट आलेत, परंतु त्याच्यानंतर ही चांगली फटकेबाजी राहिली गेली. यावेळेस ही चेंडूची लाईन भरपूर चांगली आहे. 1 बाउन्स, अगदी एक तुम्हाला जी बाउन्स करण्याची मुभा होती ती मात्र जरूर इथे वापरली गेली. गोलंदाज नितीन जाधवने 12 चेंडू 36 धावा आतापर्यंत बनवल्यात प्रवीणनं, आणि अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. व्हेरिएशन अप्परकटचा फटका, वेट अँड वॉच. चेंडू चालला डीप पॉइंटच्या पलीकडे. अजून एक खणखणीत चौकार. सहा धावेची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही इन करेल का नेवालीपाडा टीम? एखादा जादुई चमत्कार, एखादा जादुई चेंडू इथे आतलावा लागेल. प्रवीण चोरगेची जी विकेट इथून जर का मिळाली तर या मॅच मध्ये थोडा तरी कमबॅक करेल नेवालीपाडा टीम, आणि ते करावा लागेल. उंची जास्त, लांबी कमी, यष्टीरक्षक आहे, विस्टामिक स्ट्रोक आणि विकेट मिळाली आहे. आता मात्र समीकरण राहिलं जाईल. 6 चेंडू आणि 6 धावांचा मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. प्रवीण चोरगे बॅक टू द डगआउट. क्रिकेटचे सामने रंगलेत भारी या आंबे मैदानावरी. परेश भाईंची आता है भारी, त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. त्यांचं आयोजन हाय लई भारी, पाहुण्यांची गर्दी जमली सारी. चौकार षटकार मारताना भारी आंबे गावाच्या मैदानावरी. ग्रामस्थ मंडळ या आंबे गावानी, ग्रामस्थ मंडळ या. अगदी वादळी खेळी केल्यानंतर खरं तर 14 मध्ये 40 धावांचे योगदान दिल्यानंतर प्रवीण चोरगे बाद झालाय. पहा, क्रिकेटमध्ये असो किंवा तुमच्या कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये एक चूक तुम्हाला किती मागात पडते. आणि आय थिंक कालचा दिवस बैलगाडा शर्यतीसाठी तसाच राहिला गेला. अगदी 9 वेळा हिंद केसरी असणारा बकासूर 10व्यांदा सुद्धा हिंद केसरी जवळजवळ झालेच होते, परंतु एक शेवटच्या क्षणाला केलेली चुकी अगदी 10व्यांदा हिंद केसरी बसून दूर राहावं लागलं. अगदी बैलगाडा शर्यतीतील देवाची उपमा ज्याला राहिले तो म्हणजे बकासूर याला. आणि या मॅच मध्ये प्रवीण चोरगेही बाद झालाय. एक चुकी घडली खरी, ही मॅच मध्ये कमबॅक करून देईल का नेवालीपाडा टीमला? आणि गोलंदाज आदिमते आलाय. सचिन मोरे बॅटिंग साठी जरूर आलाय, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्रायकर एंडला प्रथमेश फडके. कॅचची संधी आहे परंतु खेळाडू नाहीयेत. अगदी चेंडू डीप मध्ये चालला, डीप पॉइंटला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहजली पूर्ण. आणि पुढचा सामना खेळवला जाईल अर्थात रोशन साई स्पोर्ट चिंद्रण विपक्ष काकडवाल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. अजूनही 5 चेंडू 4 धावा. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल आदिमतेला. गोलंदाज तयार आहे, जर्सी नंबर 14. ड्राईव्ह केला ऑन साइडला, MS धोनी स्टाईलला. सामना फिनिश षटकाराच्या मदतीनं. फलंदाज प्रथमेश फडकेने ठोकलाय षटकार, ज्याने या सामन्याला सुरुवात केली चौकारानं. सामना संपवला प्रथमेश षटकारानं. अभिनंदन जीतू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे आणि हार्ड लक जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा संघ. आजचा हिरो राहिला आहे द टेनिस क्रिकेट ऑफ द बाहुबली